आदाब अर्ज़ है एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद में आज से रिक्शा ड्राइवर्स और मालिकान की मुख्तलिफ मुतालिबात पर बेमुद्दत हड़ताल। शहरियों को मुख्तलिफ दिक्कतों का मुकाबला करना पड़ा। मोइनुल उलूम हाई स्कूल के होनहार तालिब इल्म मोहम्मद माज ने 96 यौम में मुकम्मल किया हिफ्ज़ कुरान। इस कारनामे पर हर सतह पर मोहम्मद माज की सताइश। और अहमदनगर जिले के तबलीगी इज्तिमा की तैयारियां जोरों पर। अब खबरें तफसील से। औरंगाबाद शहर में रिक्शा ड्राइवर्स मालिकान एक्शन कमेटी ने रिक्शा ड्राइवर्स पर जुर्म दाखिल न करें और रिक्शा इंश्योरेंस फिटनेस गाड़ी की पासिंग मीटर को लिबरेशन के लिए 28 मार्च 2023 तक मोहलत दी जाए और दिगर मुतालिबात पर आज से बेमुद्दत हड़ताल शुरू की है। इसका असर तमाम शहरियों पर नजर आया। और जे अन्याय होतात आहे, पोलीस प्रशासन आरटीओ प्रशासन जे अन्याय करत आहे, आम्ही त्या अन्यायाबाबत तिथं आज मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आज 1 डिसेंबर 2022 असून या वर्षात आमच्यावर खूप काही अत्याचार झालेले आहे आरटीओ प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून। आज आम्हाला 20,000 30,000चे मेमो देत आहे। आम्हाला हे मेमो भरणे खूपच कठीण चाललं आहे। तरी पण गरीब लोक हे मेमो भरण्यापेक्षा आत्महत्या करू लागले। या प्रशासनाला ही कारवाई इथेच थांबवलं पाहिजे आणि जे प्रायव्हेट बसेस आहे, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। पोलीस प्रशासन आरटीओ प्रशासन आमच्यावर दंडात्मक कारवाई करत आहे। रिक्षा चालकांची उपासमार याच्यात होत आहे। त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि काही पोलीस प्रशासन 283 प्रमाणे आमच्यावर आम्ही पहिले तर आम्हाला कलेक्टर साहेबांना बस थांबे देणे म्हणून असं पत्रकारमध्ये सांगितलं होतं, पण काही आम्हाला बस थांबे दिलेले नाहीत। आता आम्हाला स्टॉपच नाही तर आम्ही रोडवरच थांबणार। पोलीसवाला ट्रॅफिकवाला येतो आणि आम्हाला डायरेक्ट आमच्यावर 283 करून MIDC पोलीस स्टेशन वाळूज आदिवासात तिथे लगेच गाडी लावून जमा करतात। 283 आम्हाला कारवाई करून गुन्हा प्रवर्तित त्याच्याकडे आमची नोंद करतात, जेणेकरून आमचा एक रिक्षा चालक कमी होईल। त्यांचे सगळ्याची अशी आशा आहे, पण तसं आमचे MIDCतील त्यानंतर आरटीओ प्रशासक काही आम्हाला कोणत्याही गोष्टीविषयी न सांगता न समजता डायरेक्ट येऊन आमच्यावर अटॅक केला। एक हल्ल्याप्रमाणे सारखे झालेले आहे। सर्वांना 20,000 30,000चे मेमो पण त्यांनी MIDCत येऊन दिले। कारण सगळं सुशिक्षित बेरोजगार आहे, काही पदवीधर आहे, काही बेरोजगार आहे। बिचारे 5-50 हजार भरून रिक्षा घेतात इन्स्टॉलमेंटवर, कसे तरी हप्ता भरून आपला उदरनिर्वाह आपला पोट पाण्याचा प्रवास ते MIDCमध्ये रिक्षावाले करत असतात। तरी प्रशासनानं कोणती गोष्ट एखाद्या वेळेस दखल घ्यायला पाहिजे। जे अवैध वाहतूक MIDCतील आहे प्रायव्हेट ट्रान्सपोर्टचे ते पण बंद करण्यात यावं। आम्ही बरेच वेळेस प्रशासनाला निवेदन दिले तरी आम्हाला काही मिळालं नाही। POC फिटनेस इन्शुरन्स पासिंग जे काही आमचा कालावधी होता लगेच करा त्याच्यासाठी आम्हाला 2 ते 3 महिने टाइम मिळावा असं मी प्रशासनाला विनंती करतो। निजी बस ड्राइवर्स की दादागिरी पर आरटीओ की मौरिफत कार्रवाई की जाए। पंढरपुर से जोगेश्वरी के रास्ते पर खड़े रहने वाले ट्रक और कंटेनर्स की वजह से ट्रैफिक जाम होता है और दिगर मुतालिबात पर एक मेमोरेंडम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की जानिब से इलाकाई ट्रांसपोर्ट ऑफिसर को दिया गया। आज मॉडर्न फायनान्स पेपर आहे आणि 5th सेमिस्टरचा आहे। BCom 5th सेमिस्टर। केव्हापासून उभा आहे तुम्ही इथं? खूप वेळ झाला उभा आहे आणि ऑटो पण भेटत नाही आहे आणि कोणती गाडी पण नाही आहे आणि आता नाही गेलं तर मग पेपर कसं देणार? नुकसान म्हणजे वर्षभराचा अभ्यास केलेला जाईल ना आणि फीस पण भरलेली जाईल आणि पुन्हा फीस भरणं, रिटर्न पेपर देणं करून आलेले। काय मागणी तुमची मागणी आहे की प्लीज कोणतरी ऑटो हेल्प करा आणि आम्हाला जाऊ द्या। मी MGMला जाते आहे। काय परेशानी होती नेमकं? इथे आम्ही अर्धा तास झालं इथे उभा टाकलोय, स्टेशनला अर्धा तास झालं थांबलोय। आमचा फुल टाइमपास होतोय आणि कॉलेजचा टाइम होतोय। तिकडे कॉलेजमध्ये सगळे लेक्चर्स ते सगळे जातात। अर्धा तासापासून थांबले, आता ज्या सिटी बसेस येऊ लागल्या की नाही
ते फुल आहेत पूर्ण, त्याच्या जागाच नाही आहे. तिकडनं फुलच येत आहे ऑलरेडी. आता हा. पेपर सुरू व्हायला किती वेळ आहे अजून? 10 वाजताचाच टाईम होता. टाईम होऊन गेलाय. आम्हाला एकतर प्रोव्हायडेशन काहीतरी पाहिजे ना, एकतर गव्हर्नमेंटकडून किंवा मग हर्सूलला जायचं आहे आणि अर्ध्या तासापासून थांबलेली आहे. सकाळी आले तेव्हा रिक्षा होती. इथे आल्यानंतर कळालं मला की संप आहे म्हणून रिक्षाचा. आता घरी जाण्यासाठी घरी कसं जायचं? बस त्याच्या येऊ लागले तर बसेस येऊन नाही, बसेसही येत नाहीये. किती वेळपासून थांबलेलं आहे. बसेस कधी येणार आहे? आज रिक्शा ड्राइवर्स तंजीमों ने आरटीओ की कार्रवाई के खिलाफ हड़ताल का ऐलान किया। चंद रिक्शा ड्राइवर्स तंजीमों ने आरटीओ की कार्रवाई की हिमायत की। रुकने असेंबली प्रदीप जायसवाल के ऑफिस में चंद रिक्शा तंजीमों और आरटीओ के माबैन रुकने असेंबली प्रदीप जायसवाल की रहनुमाई में मीटिंग हुई। आरटीओ साहेब सर्व या ठिकाणी बसलेले आहे। त्यांनी सुद्धा रिक्षावर कारवाई करण्यासाठी, कारण की मागच्या वेळेस एक 4-8 दिवसापूर्वी एका मुलीला छेड करण्याचा प्रयत्न केला। त्या मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली। त्यानंतर आमचा डेलिगेशन CP साहेबाला भेटलं होतं आणि डायरेक्ट सांगितलं होतं की यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला काय करायचं आमच्या पद्धतीने आम्ही करू। या ठिकाणी मी आरटीओ ऑफिसच्या सर्व अधिकाऱ्यांचा, मित्र साहेबांपासून सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो की ते जसं त्यांना फोन आल्याबरोबर त्यांनी जवळपास पहिल्या दिवशी 300 गाड्या लावल्या आणि आता अर्ध्याच्या वर शहरामध्ये जवळपास लोक ड्रेस घालून बॅच लावायला लागले। तर माझी त्यांनाही नम्रतेची विनंती राहील, सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याला विनंती आहे की आपण स्वतःने आपले बॅच आपला हे लावावं आणि रांगेमध्ये लोकांना भरावं, कोणाला ओढायचा प्रयत्न करू नये की ज्याच्यामुळे शहराचं वातावरण खराब होईल। उद्या आपल्याला सुद्धा रिक्षा चालवायला फार मोठा त्रास होईल याची कल्पना आपण घ्यावी। मी आपल्याला नम्रतेने सांगतो, सर्व ज्या ठिकाणी तुमचे स्टँडचा प्रॉब्लेम असेल महापालिका आयुक्त साहेब चौधरी साहेबांशी बोलून जे देता येतात तिथं तुम्हाला उभं राहता येईल, लोकांनाही त्रास होणार नाही अशा ठिकाणची तुम्हाला स्टँडची सुद्धा परवानगी त्या ठिकाणी देण्यासाठी मला जी मदत करता येईल मी रिक्षा युनियन करणार आहे। मीटर कॅलिब्रेशनसाठी आपण 45 दिवसाची मुदतवाढीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयांसमोर सादर करतोय आणि त्याला नक्कीच मान्यता मिळेल। 45 दिवसात सर्व रिक्षावाल्यांनी त्यांचे मीटर कॅलिब्रेट करून घ्यावे, रिक्षा मीटरनी चालल्या पाहिजे असा हा आग्रह कायम राहील। ॲक्च्युली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्या शहरांमध्ये अवर्ग नगरपालिका किंवा त्या पुढच्या पालिका प्रशासन आहेत तिथे इलेक्ट्रॉनिक्स मीटर लावणं कंपल्सरी आहे, असं सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। त्या आदेशाचं पालन करणं प्रत्येकाला बंधनकारक आहे। त्यामुळे रिक्षाला मीटर हे असलंच पाहिजे, सर्वांनी मीटर कॅलिब्रेट करून घ्यावं आणि गाडीचं फिटनेस, इन्शुरन्स, PUC हे सुद्धा करावं, नाही तर कारवाई होतच राहतील त्याच्यावर। आजचं बंद जे आहे, आमचे ज्या 4-5 संघटना आहे या संघटनेचं बंद नव्हतं। आजचं जे बंद आहे ते बंद गुंडशाही, विदाऊट लायसन, विदाऊट बॅज वापरणारे, आरेरावीची भाषा करणारे आणि कोणालाही कोणत्याही ग्राहकाला न जुमानता व्यवसाय करणारे आणि मीटर रिक्षा चालकाला त्रास देणाऱ्या युनियनचे बंद होते। आमचे जे मीटर रिक्षा चालक आता इथून पुढं मीटर रिक्षानेच प्रवास करावा प्रत्येक ग्राहकांना आम्ही विनंती करतो आणि आम्ही मीटरचं समर्थन 100% करणार। शासनाने आम्हाला मीटर दरवाढ दिलेली आहे, आम्ही त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे, परंतु काही मुजोर युनियन आमच्या मीटर युनियनला दबावात आणून आम्हाला बंदचे आवाहन करण्याचं सांगितलं। आम्ही त्या बंदला धुडकारलं, आम्ही त्याचा विरोध केला आणि RTO साहेबांनी सांगितलं, आमच्या निसारबाईंनी बी सांगितलं। आता RTO साहेबांची चर्चा केली, चर्चेमध्ये आम्हाला 100% प्रतिसाद मिळाला की लोकांना त्रास द्यायचा हा विषय नाही आहे। ही जी कारवाई चालू आहे ती कारवाई कंटिन्यू चालू ठेवावी। लायसन बॅज रिक्षा चालकांकडे असलाच पाहिजे आणि ड्रेस रिक्षा चालकांनी घातलाच पाहिजे, हा अशी आमची ठाम मागणी होती। त्यावर आम्ही चर्चा केली आणि RTO साहेबांनी त्याला संमती दिली। यापुढे ही रिक्षा चालक सगळे गिरविशमध्ये असतील आणि 3च प्रवासी बसवतील याची दक्षता घ्या आणि मालक जर गाडी कोणाला चालवायला देत असेल तर त्याची आधी लायसन बॅज आणि त्याचं नाव, त्याचा नंबर लिहून ठेवावा, नाव, मोबाईल नंबर हे त्याच्या जवळ ठेवला पाहिजे
अशी आमची मागणी आहे. कारवाईचं आम्ही पूर्ण समर्थन करतो. कारवाई ही योग्य माणसावर चालू आहे. याच्यामध्ये कोणाच्यावर जबरदस्तीची कारवाई झालेली नाही. ज्याच्याकडे लायसन, बॅज, परमिट आहे, QR कोड, रिक्षाला QR कोड हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. रिक्षाला QR कोड असणे बंधनकारक आहे आणि ते असलाच पाहिजे. कारवाई चालूच राहणार. कारवाई कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही, होऊ देणार नाही. आमचं ठाम मत आहे की कारवाई झालीच पाहिजे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में तजीनकारी के नाम पर तामीर किए जा रहे दूसरे गेट को फौरन हटाया जाए, इस मुतालबे का मेमोरेंडम अम्बेडकरी वर्कर्स की जानिब से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के वाइस चांसलर को दिया गया. विद्यापीठाची जी कमान आहे तिच्या प्रति ज्या कमानीचं काम चालू केलेलं आहे विद्यापीठ प्रशासनाने, तिला आंबेडकरी समाजातून आमचा तीव्र विरोध आहे. कारण की जी आधीची कमान आहे तिच्यासाठी 17 वर्षाचा संघर्ष आमच्या सर्व समाजाने भोगलेला आहे. त्या संघर्षानंतर 17 वर्षाच्या संघर्षानंतर ते नाव या कमानीला, या विद्यापीठाला मिळालेलं आहे. कारण अनेक माता भगिनींचे बळी यामध्ये गेलेले आहेत, अनेक शहीद झालेले आहेत. जवळजवळ पूर्ण मराठवाडाभरच नाही तर महाराष्ट्रभरातून या आंदोलनाचे तीव्र पडसाद त्यावेळेस 17 वर्ष संघर्ष चाललेला आहे. अनेक नेत्यांनी, माता भगिनींनी यासाठी बळी दिलेले आहेत. तरी आमची या विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे, सध्या विनंती करतोय आम्ही, कारण की आम्ही संविधानाचे पाईक आहोत, आम्ही बाबासाहेबांचे पाईक आहोत, आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारे आहोत. त्याकरता आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे की हे प्रतिकमानीचं जे काम चालू आहे, जो काही मनोवाडी षडयंत्र या प्रशासनाने केलेलं आहे, ती कमानीचं काम तात्काळ थांबवण्यात यावं. अन्यथा येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर्व आंबेडकरी पक्ष संघटना मिळून आम्ही या ठिकाणी करू. ऐतिहासिक गेट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ऐतिहासिक आहे. त्याच्यासाठी 29 जणांना बळी द्यावा लागलेला आहे आणि याच्यामधून खरं म्हणजे त्या रक्तातून, शहीदाच्या रक्तातून त्या विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळालेलं आहे. आणि जर प्रशासनाने ते प्रति कमानीचं काम थांबवायचं, तिथं फक्त एंट्री गेटचं स्वरूप द्यायचं, बाकीचं त्या ठिकाणी कुठलंही सुशोभीकरण त्या कमानीचं कुठलंही काम करायचं नाही. प्रशासन ज्या 3 तारखेला कुलगुरू या ठिकाणी येणार आहे, त्यांनी आल्यानंतर आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून तात्काळ ते कमानीचं काम थांबून त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या ज्या भावना आहे, आंबेडकरी जनतेनं जे काही निवेदनाद्वारे प्रतिकात्मक एक निवेदन दिलेलं आहे सिम्बॉलिक, त्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा असं आव्हान या ठिकाणी करतो. समस्त आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने माननीय कुलगुरू यांना प्रतिगेट जे तयार होत आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. तर कुलगुरूला आमची विनंती वजा इशारा आहे की 14 जानेवारीच्या आत जर हे गेटचं काम तुम्ही थांबून त्याला डिमॉलिश केलं नाही तर आंबेडकरी जनता ते डिमॉलिश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुलगुरूंनी याची नोंद घ्यावी की विद्यापीठामध्ये जी प्रतिकमान आपण या ठिकाणी स्थापन करण्यासाठी जे प्रयत्न चालू केलेले आहेत, तर या प्रयत्नांसाठी आमचं फक्त एकच मागणी आहे की या परिसरामध्ये 100 फूट असेल, 50 फूट असेल, पण माझं म्हणणं असं आहे की या पूर्ण विद्यापीठ परिसरामध्ये आम्हाला एकही कमान नको आहे. कारण या कमानीसाठी 17 वर्षापासून जो संघर्ष चालू होता, आमच्या आया बहिणींच्या कत्तली त्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या, शहीदांना जाळण्यात आलं होतं, काहींचे तुकडे करण्यात आले होते आणि एवढा मोठा संघर्ष घडलेला असताना सुद्धा 17 वर्ष आम्हाला या कमानीसाठी नाव मिळावं यासाठी झटावं लागलं होतं. आणि आज त्याच कमानीचं महत्त्व कमी करण्यासाठी जे षडयंत्र म्हणून तुम्ही प्रतिकमान या ठिकाणी स्थापन करणार आहात, तर संपूर्ण भीमसैनिकांच्या वतीने मी या ठिकाणी एक इशारा देऊ इच्छिते की त्या कमानीचं काम आपण तत्काळ थांबवावं. अन्यथा येणाऱ्या 14 तारखेला म्हणजेच 14 जानेवारीला या ठिकाणी जो जनसमुदाय असतो, तर त्याचं प्रतिउत्तर आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती करते आणि थांबते. जिले में गुज़िश्ता अरसे शदीद बारिश की वजह से किसानों का नुकसान हुआ है. किसानों ने मुतालिका बीमा कंपनियों में फसल बीमा की पॉलिसी लेने के बावजूद फसल बीमा नुकसान की रकम नहीं मिली है. इस सिलसिले में जिला कांग्रेस कमेटी की जानिब से जिले के किसानों को फसल बीमा की रकम हासिल हो, इसलिए इमदादी यूनिट शुरू किए गए हैं. इसकी इत्तला प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यातल्या खरीप हंगाम 2022-23 मध्ये पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मदत कक्ष उभारा की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा
हप्ता भरला, परंतु त्याला विमा मिळाला नाही. म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि CLP लीडर आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्याला पीक विमा अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष उभारा, त्यांचा फॉर्म भरून घ्या, ज्यांना मदत मिळाली नाही त्यांना मदत देण्याच्या दृष्टीने आपण परिश्रम करा आणि ते फॉर्म भरून आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवा. ते येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये. नंबर 2, त्याच्यानंतर आपल्या त्या कंपन्याकडे दाद मागतील दोघांनाही, त्यातून 100% त्यांना आपण शेतकऱ्याला दिलासा मिळून देऊ. त्यांनी दिला नाही कोर्ट कचेऱ्या करायच्या का त्याचा विचार आपल्याला इथून पुढच्या काळात करावा लागेल. म्हणून आज आम्ही गांधी भवन येथे इथं कक्ष स्थापन केला. मी आपल्यामार्फत शेतकऱ्यांना असं आवाहन करेल की ज्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे पावत्या आहे त्यांनी गांधी भवनमध्ये येऊन आपल्या पीक विमा मिळाल्याची पावती सोबत आणून आमच्याकडे नोंदणी करावी. याच धर्तीवर आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना सुद्धा विनंती केलेली आहे की आपल्या आपल्या तालुक्यात सुद्धा आपण असा कक्ष उभारा आणि तिथं आपलं त्या शेतकऱ्याची नोंदणी करून घ्या, पावतीची नोंदणी करून घ्या आणि ते फॉर्म आमच्याकडे भरून आणून द्या. मग हे फॉर्म आणि ते फॉर्म मिळून आपण याला घेऊन जाऊ आणि मुंबईला आणि त्याच्यात आपण शेतकऱ्याला दाद मागू. आज औरंगाबाद जिल्ह्याची जर परिस्थिती आपण पाहिली, जवळजवळ 7,47,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि अजून त्यांना 1 रुपया पण मिळाला नाही. आणि हप्ता कंपनीला जवळजवळ किती भरला? 254 कोटी रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना भरला आहे. 3,22,701 हेक्टरवर आरक्षित केलं की एवढ्या पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने भरल्यानंतर सुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही. मिळायला पाहिजे 1450 कोटी रुपये नुकसान भरपाई पीक विमा भरला म्हणून, पण 14.5 रुपयेपर्यंत आपल्या जिल्ह्यापर्यंत आजपर्यंत मिळालेले नाही. म्हणून मी आपल्यामार्फत मायबाप सरकारला विनंती करतो की ताबडतोब कंपन्यावर टाच आणावी आणि शेतकऱ्याला विम्याचे पैसे पदरात पाडून द्यावे. धन्यवाद. अहमदनगर जिले का जिलाई तबलीगी इज्तिमा 16 दिसंबर और 17 दिसंबर को होगा. इसकी तैयारियां जारी हैं. मदरसा जामिया मोहम्मदिया की 64 एकड़ अराजी पर ये इज्तिमा होगा. तकरीबन 200 से 300 नौजवान साथी इज्तिमा की तैयारी के लिए दिन रात काम कर रहे हैं. ये इत्तला अहमदनगर से हमारे नुमाइंदे ने दी. हम बाराबबुल मदरसे में अहमदनगर जिले का इज्तिमा भिंगार के आगे आलमगीर बाराबबुल मदरसा, ये पाथरडी रोड पे यहाँ पर होने जा रहा है. मदरसे के सामने की ज़मीन के ऊपर ये मदरसा होने जा रहा है. अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर तकरीबन 1 लाख का मजमा इंशाअल्लाह रहेगा और यहाँ पर सारे भाई आके मेहनत कर रहे हैं. यहाँ पर अल्हम्दुलिल्लाह इज्तिमा के रोज़ दिल्ली मरकज़ से अकाबिर हजरात आने वाले हैं. काम शुरू है. अल्हम्दुलिल्लाह 75% काम हो चुका है पंडाल का और बैतुल खला, वज़ू खाने, पानी के सबील और वज़ू खाने के और शेतल, इसका सब काम अल्हम्दुलिल्लाह तकरीबन हो चुका है. अल्हम्दुलिल्लाह यह तकरीबन 1 लाख के करीब मजबा रहेगा इंशाअल्लाह. और अल्हम्दुलिल्लाह इसकी तैयारी मुकुंदनगर के पूरे ज़िम्मेदार हजरात काके ये पिंडाल का काम कर रहे हैं. आप लोगों से दरख्वास्त है, आप लोग दुआ भी करें और मेहनत में भी लगे और अल्लाह के रास्ते में निकलने की फिक्र भी करें. गंगापुर तालुके के इसारावाड़ी फाटे पर कानून साज कौंसिल के हस्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे की क़यादत में किसानों से सख्ती से बरक़ी बिल वसूल करने और बीमा कंपनियों की नाक़िस कारकर्दगी के खिलाफ चक्का जाम एहतजाज किया गया. शिव सैनिकों ने रास्ते पर जाकर हुकूमत के खिलाफ मजम्मत की. करतोय शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन डिस्कनेक्ट करतोय. याच्या विरुद्ध शिवसेनेचा हा रास्ता रोको चक्का जाम आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यावर हालगावी करतायत. सरकार उघड्या डोळ्यानं हे बघतंय. सततच्या पावसाचा निधी अजून या जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही आणि म्हणून या सगळ्या विषयाला घेऊन शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी चिखलीच्या सभेत शिवसैनिकाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या हितासाठी संभाजीनगरची. जर त्या खात्याच्या मंत्र्याचं जर अधिकारी ऐकत नसेल तर मग हे सरकार आहे का, हा प्रश्न आहे. कारण जर वीज मंत्र्याचा आदेश जर वीज खात्याचे अधिकारी ऐकत नसेल तर सरकारचं या प्रशासनावर दबाव नाही, सरकारचा या प्रशासनावर अंकुश नाही. जर तुमचा प्रशासनावर अंकुश नसेल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. कॉलोनी रेलवे स्टेशन का होनहार तालिब इल्म मोहम्मद माज ने सिर्फ 96 यौम में हिफ्ज़ कुरान मुकम्मल किया है. इसके इस कारनामे पर
मसरत का इजहार किया जा रहा है। वाज़ेह हो के माज मोइनुल उलूम के सेमी अंग्रेजी के जमात नहुम का तालिब इल्म है। तो बड़े अरमान लेकर मदरसे में आए थे कि हाफिज़ कुरान बनना है और फिर मेहनत शुरू की। उसके बाद दिन रात को एक कर मेहनत की और अल्लाह के फजल करम से आज उसका समरा हमें देखने के लिए मिला। कितने दिन में तुमको एक पारा याद होता था और कैसे, थोड़ा बताइए, दूसरे बच्चों को भी मैसेज जाएंगे। 3 और बहुत से वो 4 दिन हम हमारी खुशी से आए जी। अब उन्हें तो बोले थे कि बनना है तो बनो, नहीं तो फिर कोई दूसरा भी काम कर सकते थे, लेकिन हमने हाफिज़ कुरान बनने के लिए मदरसे में आए। जी। हम 9वीं जमात में और जुमेरात जुम्मे जो छुट्टी रहती है उसमें हम घर जाते थे और स्कूल का जो होता है वो मैनेज कर लेते हैं। यानी मेहनत करो, मेहनत के बिना कुछ नहीं मिल सकती बच्चे जी। जिस तरह मेहनत की हमने भी और हाफिज़ कुरान बने, ऐसा तमाम तालिब इल्म को, तमाम तलबा को मेहनत करनी चाहिए हाफिज़ कुरान बनने। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर, अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमानि मिन तफ़ावुत फर्जि'ल बसर हल तरा मिन फ़ुतूर। अल्लाह ने इसकी हिफाजत का वादा खुद ले रखा है और मुझे बच्चे से पूरी 100% उम्मीद थी कि इंशाअल्लाह ये बहुत कम दिनों के अंदर हिफ्ज़ मुकम्मल कर लेगा। उसके जज्बात को देखते हुए और उसकी मेहनत को देखते हुए मैंने इस इदारे में शरीक किया और अल्लाह सुब्हानहू व तआला के फजल व करम से फ़र्ज़न ने 96 दिन में कुरान करीम अपने सीने में महफूज कर लिया। मैं जितना भी अल्लाह का शुक्र अदा करूँ कम है। जी, उस्ताद तो बहुत ज़्यादा काबिल मुबारकबाद है। उस्ताद ने बहुत मेहनत की और बहुत फ़िक्रमंद थे। हमेशा मोबाइल फ़ोन पर बात होती रहती थी और तालिब इल्म के लिए बहुत फ़िक्रमंद थे और मुझसे बहुत सारी चीज़ें तालिब इल्म के ताल्लुक़ से मुझे नसीहत करते थे कि इस तरह से उस पर तवज्जो रखो, मेहनत करो, और मैंने उस तरह से बच्चे पे पूरी तवज्जो दी और बच्चे ने भी 100% मेहनत किया। अल्लाह सुब्हानहू व तआला क़यामत के दिन वालिदैन को नूर का ताज पहनाएंगे जो तमाम दुनिया उसके सामने कमतर है और हाफिज़ कुरान के लिए तो बहुत ज़्यादा ऊंचा मकाम है। 6666 आयतें इसके अंदर और अल्लाह सुब्हानहू व तआला क़यामत के दिन हाफिज़ कुरान से कहेंगे कि एक आयत पढ़ता जा, एक मंजिल पर चढ़ता जा। इस तरह से उसकी आखिरी मंजिल वही होंगी जो आखिरी आयत है। तो अल्लाह सुब्हानहू व तआला की तरफ से इसका बहुत ऊंचा मकाम है। अल्हम्दुलिल्लाह, ये बहुत ही हमारे लिए सादत की बात है, अल्लाह का फ़ज़ल है और उसी के फ़ज़ल और तौफ़ीक़ से अल्हम्दुलिल्लाह इस तालिब इल्म जो है मोहम्मद मुआज़ इब्ने मौलाना बिलाल साहब कासमी, जो हमारे ही इदारे के एक मुदर्रिस है, उनके बच्चे ने जो है मौलाना अंसार साहब के हाथ पर, जो उनके उस्ताद हैं, बड़ी मेहनत और कोशिशों से अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ और सिर्फ 96 दिन में कुरान करीम मुकम्मल किया है। ये कुरान करीम का मौजज़ा है। आज के दौर में भी जहाँ बातिल कितनी मेहनतें हो रही है, मदारिस इस्लामिया बग़ैर किसी जो है रुके और थके हुए अपनी मेहनतों में लगे हुए हैं और आए दिन अल्हम्दुलिल्लाह हुफ़ाज़ कराम की जो है बेशुमार तादाद जो है इन मदारिस इस्लामिया से निकल कर दीन इस्लाम की जो खिदमत कर रहे हैं और उम्मत मुस्लिमा की रहबरी रहनुमाई कर रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह हमारे यहाँ जो है हिफ्ज़ का बहुत अच्छा एक मामूल और निज़ाम है, जिसके अंदर असातिज़ा भी फ़जर से पहले आ जाते हैं और तलबा भी फ़जर से पहले ही अपना सबक सुना देते हैं और इस तरह 2 वक्त में जो है ये मुकम्मल तालीम होती है। और इस बच्चे की ख़ास बात ये रही हमारे लिए कि इस तालिब इल्म में असरी तालीम के साथ साथ जो है स्कूल की तालीम के साथ साथ 96 दिन में कुरान करीम के हिफ्ज़ की तकमील की है। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का बहुत बहुत शुक्र है कि अल्लाह ताला ने जो है तो हमें ऐसे प्रोग्राम में शामिल किया। मोहम्मद माज जो है तो 96 दिन में जो है तो हाफिज़ कुरान बने। 100 दिन का रिकॉर्ड था कल को इंशाल्लाह, 96 दिन में कुरान यहाँ पर हाफिज़ कुरान बने। आज हमें बहुत खुशी है और एक हमारे औरंगाबाद शहर में पूरे हिंदुस्तान में एक मैसेज ऐसा जाना चाहिए। एक नौजवान 14 साल का उम्र का बच्चा जो दुनियावी पढ़ाई करते हुए भी आखिरत की पढ़ाई उन्हें अंजाम दिए, तो ऐसे बहुत कम लोग। और ये हमारे लिए एक सबक है कि आने वाली नस्लों के लिए एक सबक है कि इंशाल्लाह 14 साल की उम्र में
एक बच्चा 96 दिन के अंदर हाफिज बना। इंशाल्लाह इनको देखते हुए और भी लोग ऐसा करने की इंशाल्लाह कोशिश करेंगे। और इनके जो उस्ताद है, उस्ताद मोहतरम है, इनको भी मुबारकबाद देता हूँ जो उन्होंने ऐसे बच्चे के ऊपर मेहनत की है, और इनके वालिद साहब को मुबारकबाद देता हूँ। बहुत बड़ी खुशी की बात है कि अल्लाह ताला ने इस मासूम से बच्चे से ऐसा काम ले लिया कि 96 दिन के अंदर उसने पूरा कुरान करीम मुकम्मल हिफ्ज़ कर लिया, और अल्लाह ताला ने इस नाजिस को इस बड़ी खिदमत के लिए कबूल कर लिया। ये मैं बड़ी खुशी की और मेरे लिए भी और इस बच्चे के लिए भी बड़ी सआदत की बात समझता हूँ। अल्लाह ताला इसको बेइंतहा कबूल फरमाए। इतने कम दिनों में कुरान करीम को हिफ्ज़ करना ये कोई आसान चीज़ नहीं है। इसमें तालिब इल्म की बहुत ज़्यादा मेहनत रही है। अल्हम्दुलिल्लाह इस तालिब इल्म ने रात दिन एक किया और इतने कम दिनों में पूरा कुरान करीम मुकम्मल किया। बच्चे ने दीनी तालीम के साथ साथ असरी तालीम भी अपनी जारी रखी। उसके साथ असरी तालीम के साथ साथ उसने ये हिफ्ज़ कुरान मुकम्मल किया। शहर के वार्ड नंबर 54 बापू नगर में रिहायशियों को पीने के पानी के मसले का 8 से 10 महीनों से मुकाबला करना पड़ रहा है। भारतीय कम्युनिस्ट पार्टी की जानिब से म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के सदर दरवाजे पर हंडे लेकर एहतजाज किया गया। महानगर पालिकेसमोर बापूनगर वार्ड क्रमांक 54 मधील या महिला सतत येऊन हंडे घेऊन येतात, रिकामे हंडे घेऊन येतात आणि पाण्याची मागणी करतात। गेल्या अनेक वर्ष आंदोलन केल्यानंतर एक पाण्याची लाईन आली आणि त्याच्यामधून फक्त हवा येते। या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांना आमचा सवाल आहे, आम्ही जेव्हा पण येतो आयुक्त केबिनमध्ये नसतात। 7वा वेतन आयोग लागू झाला, आयुक्त साहेब तुम्हाला केबिन दिली, बंगला दिला, गाडी दिली, चपराशी दिला, सगळे भत्ते घेता आणि केबिनमध्ये का बसत नाहीत असा आमचा सवाल आहे। आयुक्त इथं न बसता दुसरीकडे का बसतात असा आमचा सवाल आहे। लोकांना भेटण्यासाठी आयुक्त का उपलब्ध होत नाहीत असा आमचा सवाल आहे। आणि आता आम्ही जाहीर करत आहोत, 8 दिवसात जर बापूनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, ड्रेनेजचा प्रश्न सुटला नाही, नाली सफाईचा प्रश्न सुटला नाही, नवीन सिमेंटचे रस्ते आले नाही, तर 8 दिवसानंतर केव्हाही आम्ही मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या बंगल्यावर जाऊन पाणी मागणार। आणि अभिजित चौधरी यांनी मोठ्या मनानं महात्मा फुल्यांनी जसा स्वतःचा हौद सर्वांसाठी खुला केला, त्यांचा आदर्श घेत स्वतःचा हौद, स्वतःचा नळ नागरिकांसाठी खुला करून द्यावा। आम्ही असं ऐकलंय की आयुक्ताच्या बंगल्यावर 24 तास पाणी येतं। का बरं? तुम्ही फार विशेष आहात काय? अहो, आमच्या नागरिकांना पाणी मिळत नाही, तुम्हाला 24 तास पाणी कशासाठी? आयुक्त बंगल्यातून बाहेर पडा आणि बापूनगरला भेट द्या, बघा आमच्या झोपड्यांमध्ये येऊन, बघा आमच्या वस्त्यांमध्ये येऊन आम्ही कसं जगतो असं आवाहन आम्ही करत आहोत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा इशारा आहे। 8 दिवसात प्रश्न सुटले नाही तर आक्रमक भूमिका घेऊ असा आम्ही इशारा देत आहोत। गच्च भरलेलं आहे की अक्षरशः घरात आळा येत आहे, पाणी येतं पण इतकं घाण येतं की 2 घंटे पाणी घाण आल्यानंतर 15-20 मिनिटात का प्यायचं पाणी भरणार का वापरायचं पाणी भरणार आहे। नालेवाले 6-6 वर्षभर येत नाही, जेव्हा इथे येऊन आलो गेलो तेव्हा एकदा येतो नाली काढणारा। 9-10 वर्षापासून नाही चालूच आहे, पाणी येतच नाही। चंबरात एवढे भरलेले आहे की त्यांना पैसे देऊन 8-8 दिवसाला पैसे द्यावं लागतात तरच चंबरा खाली होतात आमचे। आणि अक्षरशः पाण्यामध्ये आळ्या येऊ लागल्यात आमच्या। किती पाणी वाया घालणार ना? 5व्या दिवशी पाणी कर्मचारी काही चक्कर मारते इकडे, कोणीच येत नाही आमच्याकडे, कोणीच येत नाही। बापूनगरला इतकी पाण्याची समस्या आहे, कितीतरी वर्षांनी असे लढे करू करू थकून गेल्या। महिलांच्या घरात जाऊन बघा म्हणा, पाण्याची सोय नाही, त्यांना पाण्याचे महिने लावून विकत पाणी घेऊन प्यावं लागतं। अशी अवस्था झालेली आहे की नाल्यातलं पाणी त्यांच्या घरात जाते, ड्रेनेज लाईन पूर्ण भरल्यात, आळ्या झाल्यात त्यांच्यामध्ये, ना नाली काढायला कोणी येतं ना पाण्याची समस्या सॉल्व्ह केली आतापर्यंत काहीच नाही। पाण्यासाठी तरसून गेल्या त्या महिला, येऊन इथं जेव्हा आला तेव्हा अधिकारी मिळत नाही, कोणी अधिकारी राहत नाही त्या ऑफिसमध्ये। कोणाला भेटायचं आम्ही? त्यांच्या बंगल्यावर जायचं का? पगार का त्याच्यासाठी घेतात का? इथं कामाचे पैसा नाही घेऊन घरी जाऊन आराम करायचा पैसा घेतात का? गोरगरिबाची समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांना ड्युटी करताय, टाइम नाही, वेळ नाही त्यांच्या करता, आणि जाऊन बसतात कुठं मग? इथं जेव्हा आलं तेव्हा ऑफिस रिकामी दिसतं त्यांचं। सुप्रीम कोर्ट ने सरकारी अराजी पर नाजायज कब्जाजात 31 दिसंबर तक हटाए जाने का हुक्म मंसूख किया जाए। इस हुक्मनामे पर दोबारा गौर किया जाए। सरकारी गैरन अराजी पर तामीर किए गए मकानात को मालिकाना हक दिया जाए वगैरह मुतालिबात पर भड़कल गेट से जिला कलेक्टर ऑफिस तक मोर्चा निकाला गया। वंचित बहुजन पार्टी की जानिब से जिला कलेक्टर की मारिफत वजीर आला को महजर रवाना किया गया।
औरंगाबाद या ठिकाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या ठिकाणून हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे। या मोर्चाचा उद्देश जे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मागे घ्यावा व त्याचा पुनर्विचार करावा आणि या ग्रामीण भागातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील जे शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहतात व जमिनी कसतात त्या जमिनी त्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या नावेवर करण्यात यावा हेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आजचा या मोर्चाचा ध्येय आहे। आदरणीय श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा लढा उभारण्यात आलेला आहे आणि हा लढा मोठ्या स्वरूपात यापुढे होऊ नये याची दक्षता राज्य सरकारने घ्यावी आणि राज्य सरकारने या माध्यमातून याचिका दाखल करून या गोरगरिबांच्या गायरानावरील अतिक्रमणे कायम करावे आणि ज्या शेतजमिनी आम्ही कसतोय त्या नावावर कराव्यात। आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे हीच वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची मागणी व श्रद्धेय बाळासाहेबांची मागणी आहे। वार्ड नंबर 4 राजनगर चेतनानगर वार्ड के सैदा कॉलोनी की तरक्की के लिए हम पाबंद हैं, ये बात रुकन असेंबली प्रदीप जायसवाल ने कही और सैदा कॉलोनी के मकामी अफराद के मसाइल मालूम किए। इस मौके पर प्रदीप जायसवाल का इस्तकबाल किया गया क्योंकि यहाँ पे बहुत बड़ी तकलीफ है। पानी की वजह से लोगों को चलते ही नहीं आता, रोड खराब है, मस्जिद के सामने के रोड भी खराब है। तो पहले हम यहाँ पे पानी की व्यवस्था कैसी होगी उसका काम अभी हम जल्दी से जल्दी चालू करा के वो पहले कर देंगे। और एक ये जो रोड अब है ये रोड मतलब 50 लाख का है वो रोड का एक काम वो भी जल्दी से जल्दी यहाँ पे जितने भी छोटे मोटे गले हैं हौले वाले क्यों नहीं होता पर एकदम नहीं होगा क्योंकि हर जगह लेके चलना है लेकिन 100% जो भी रहेगा काम 100% काम करके दूंगा। इतना आज में क्या कहा वो ड्रेनेज लाइन नहीं हो रही है वो समझो जो काम है हो रहा है वो ड्रेनेज लाइन का काम के वास्ते भी सीमेंट अलग बना रहे हैं क्योंकि वो बड़ा है। अभी ये अगर इसमें हम बनाना चाहते थे तो उसमें बनता नहीं था वो और यही ऊपर और गंदगी हो जाती थी पूरी कॉलोनी के अंदर। इसलिए अभी हम वो भी रोड का पूरा इसका बना रहे हैं। गले का भी हमारा एस्टीमेट तैयार हो रहा है और वह गले में भी हम जल्दी से जल्दी ड्रेनेज लाइन वगैरह सब डाल के देंगे। याद रहेगा अवल होगा एक दिन में हर चीज़ नहीं होगी पर आपको इतना ज़रूर मैं शब्द देता हूँ कि आपको जितना भी यहाँ पे जहाँ पे भी चलिए सिर्फ सैदिया कॉलोनी बोल के नहीं शहर के हर जगह जहाँ लोगों को तकलीफ है वहाँ पे हर काम कर रहा हूँ। 30 लाख का 20 लाख का 10 लाख का 40 लाख का ऐसे बहुत रोड है। अभी सेंट्रल जेल से जाने वाला है हमारा हरतुल तालाब तक 15 करोड़ का रोड है वो भी रोड अभी जल्दी चालू हो जाएगा। मैंने कहा कि हौले सब लोगों ने एक दूसरे को मदद करना जब काम चल दे रहा तो सब लोगों ने मदद करना और इतनी आपको विनती करता हूँ। और जितने भी सैदा करने के काम रहेंगे हौले क्यों नहीं होता मैं आपको बता। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद में आज से रिक्शा ड्राइवर्स और मालिकान की मुख्तलिफ मुतालिबात पर बेमुद्दत हड़ताल, शहरियों को मुख्तलिफ दिक्कतों का मुकाबला करना पड़ा। मोइनुल उलूम हाई स्कूल के होनहार तालिब इल्म मोहम्मद माज ने 96 यौम में मुकम्मल किया हिफ्ज़ कुरान। इस कारनामे पर हर सतह पर मोहम्मद माज की सताइश। और अहमदनगर जिले के तबलीगी इज्तिमा की तैयारियां जोरों पर। इसी के साथ एडीएन उर्दू खबरनामा अभी खत्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज हर दिल की।